नमस्कार. स्वराज आर्टमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण बघूयात आजीपणजीच्या काळातील काहीशे विस्मृतीमध्ये जात असलेले अतिशय चविष्ट खूप पौष्टिक असे कोंडवडे किंवा सुक्या शेंगोळ्यांची रेसिपी तुम्ही नाश्त्यासाठी किंवा छोट्या छोट्या भुकेसाठी बनवू शकतात. मुलांना डब्यामध्ये देण्यासाठी देखील खूप पौष्टिक असा पर्याय आहे आणि मुलं खूप आवडीने खातील ह्याची खात्री आहे. चला तर बघूयात आता याची कृती. कोंडवडे किंवा सुक्के शेंगोळे बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी गव्हाचं पीठ, त्यानंतर पाव वाटी बाजरीचं पीठ घेऊया, पाव वाटी ज्वारीचं पीठ आणि पाव वाटीच आपल्याला बेसन घ्यायचं आहे. यामध्ये चवीनुसार मीठ घालूया, चिमूटभर हळद घालू, चवीनुसार लाल तिखट घालूया, कोथिंबीर घालू, 1 टेबलस्पून तेल घालूया. आता हे सर्व साहित्य आपण छान मिक्स करू. खूप मस्त हे सुके शेंगोळे होतात. आजीपणजीच्या काळातील काहीशी विस्मृतीमध्ये जात असलेली ही रेसिपी आहे. हल्ली विविध प्रकारचे आपण तळलेले पदार्थ खातो, त्यापेक्षा कधीतरी नाश्त्याला हे सुके शेंगोळे बनवून बघा. खूप हेल्दी आहे. पावसाळ्याच्या दिवसामध्ये, हिवाळ्याच्या दिवसामध्ये तर गरमागरम हे सुके शेंगोळे खायला खूप मस्त लागतात. बघा, तेल मी याला छान सोळून घेतलं. तुम्ही जर याची अशी मूद वळली तर अगदी सहज वळते आहे. यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालू आणि किंचित घट्टसर आपण ह्याचा गोळा मळून घेऊया. पोळीला मळतो त्यापेक्षा थोडा घट्ट गोळा मळा. हे बघा, हे पीठ मी छान मळून घेतलं. तुम्ही बघू शकता पोळीच्या पिठापेक्षा किंचित घट्ट हे पीठ आहे. खूप कोरडं देखील करू नका. आता आपण यावर झाकण ठेवू आणि हे पीठ मुरण्यासाठी जरा 5 मिनिट बाजूला ठेवून देऊ. साधारण 5 मिनिटांनंतर या मिश्रणाचा आपण एक छोटा असा गोळा घेऊ. हे बघा, आणि आता कोरड्या गव्हाच्या पिठावर आपल्याला ह्याचे शेंगोळे बनवायचे आहेत. पोळपाटावर किंवा ताटाच्या पाठीवर आपल्याला हे असे असे गोल गोल आता बोटांनी, खूप जाड ठेवू नका आणि अगदी खूप बारीक देखील नाही, मध्यम आकाराचे हे कोंडवडे करा. हे बघा, या पद्धतीने गोल गोल असे रिंग सारखे हे कोंडवळे करतात. पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार शेंगोळ्याचा कुठलाही आकार त्याला देऊ शकता. अशाच पद्धतीने सर्व कोंडवळे मी आता करून घेते. याआधी मी तुम्हाला शेंगोळ्यांची रेसिपी देखील दाखवली आहे. गरमागरम शेंगोळे देखील खूप मस्त लागतात खायला. हे बघा, इथे काही कोंडवळे मी तयार करून घेतले. आता इथे एखाद्या चाळणीला किंवा स्टीमरच्या प्लेटला थोडंसं तेल लावून घेऊ आणि यावर आता हे कोंडवळे आपल्याला ठेवायचे आहे. तुम्ही वळतानाच हे तेल लावलेल्या अशा स्टीमरमध्ये किंवा चाळणीमध्ये ठेवू शकता. सर्व कोंडवळे मी या स्टीमरच्या प्लेटवर रचून घेतले आहे. इथे कढईमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि आता या पाण्यावर आपल्याला ही चाळणी किंवा प्लेट ठेवायची आहे. यावर झाकण ठेवू आणि बरोबर 10 ते 12 मिनिटांसाठी हे कोंडवळे आपल्याला वाफवून घ्यायचे आहे. बरेच जण पाण्यामध्ये डायरेक्ट हे टाकतात आणि 8 ते 10 मिनिटांसाठी उकळून घेतात. तसं देखील तुम्ही करू शकतात, पण मला हे असे स्टीम केलेले आवडतात. तुम्ही जास्त जर पाण्यामध्ये ते शिजवले तर थोडे पाणी पाणी अशी चव येते, त्यामुळे फक्त वाफवून घेतले तर अजून छान होतात. हे बघा, अगदी 10 ते 12 मिनिटांसाठी हे कोंडवळे छान शिजले आहे. बघा, खूप सॉफ्ट असे झाले आहे, अजिबात चिकट नाही. असेच आपल्याला हे हवे. आता आपण गॅस बंद करू आणि हे कोंडवळे जरा कोमट होण्याची वाट बघूया.
हे बघा, जरा कोमट झाल्यानंतर हे कोंडवळे किती छान असे सुटसुटीत झाले आहे. फोडणीसाठी इथे साधारण 2 टेबलस्पून तेल गरम करायला ठेवलं. हे तेल गरम झालं की यामध्ये जिरं मोहरी घालूया. जिरं मोहरी नीट तळतळली की यामध्ये 1.5 टेबलस्पून पांढरे तीळ घालूया. 1 टेबलस्पून लसूण, तुम्ही जर लसूण खात नसाल तर नाही घातला तरी चालेल. आमच्याकडे यामध्ये लसूण आवडतो त्यामुळे मी थोडा लसूण घालणार आहे. अगदी हलक्या तांबूस रंगावर आता हे परतायचं आहे. फार अगदी लालसर देखील करू नका. यामध्ये चिमूटभर हिंग घालूया. 8 ते 10 कडीलिंबाची पानं, अगदी चिमूटभर मीठ घालणार आहे. या फोडणीपुरताच आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे. आणि थोडंसं बॅडगी मिरचीचं तिखट घालूया. याने याला रंग खूप मस्त येईल. आता हे कोंडवडे घालूया. अगदी मस्त लसणाची चुरचुरीत फोडणी असली की हे खूप मस्त लागतात. 1.5 टेबलस्पून भाजलेल्या शेंगदाण्याची बरड घालणार आहे. शक्यतो जाड बुडाच्या पसरट कढईमध्ये हे परता. दोन 3 मिनिटांसाठी आता हे असं छान परतत राहू, म्हणजे खूप खमंग हे कोंडवडे होतील. मुलांच्या डब्यामध्ये देण्यासाठी देखील मस्त पर्याय आहे. फक्त सकाळी घाई असेल तर तुम्ही रात्री हे कोंडवळे असे वळून आणि वाफवून ठेवू शकता. सकाळी उठल्यावर पटकन फोडणी करून मग मुलांना डब्यामध्ये देऊ शकता. पूर्वीच्या काळी करमणुकीचे साधनं नव्हते तेव्हा हे असे जे शेंगोळे कोंडवळे करताना आजी सर्व नातवंडांना घेऊन बसायच्या आणि हे वळण्यासाठी त्यांची मदत घ्यायच्या. म्हणजे हे वळून पण पटकन व्हायचे आणि मुलांसोबत एक त्यांना वेळ पण मिळायचा. गप्पा गोष्टी करत हे असे पदार्थ बनवले जायचे. हे जरा परतून झाले. आता आपण गॅस बंद करूया आणि सर्वात शेवटी भरपूर कोथिंबीर घालू. आजी पणजीच्या काळातील गरमागरम आणि खूप चविष्ट असे कोंडवळे किंवा सुके शेंगोळे तयार आहे. हे बघा, याचं टेक्स्चर खूप चविष्ट आणि सॉफ्ट असे हे शेंगोळे झाले आहे. हे शेंगोळे ह्यावर लिंबू घालून खा किंवा बऱ्याच जणांना यावर साजूक तूप घालून खायला आवडते किंवा आमच्याकडे तर घरच्या गोड दह्याबरोबर खायला देखील हे शेंगोळे आवडतात. मस्त लागतात. आजकालच्या फास्ट फूडच्या जमान्यामध्ये तुमच्या मुलांना आपल्या आजी पणजीच्या पारंपरिक रेसिपीची ओळख व्हावी म्हणून केलेला हा छोटासा प्रयत्न आहे. नक्की करून बघा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला जरूर जरूर कळवा. आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करायला व शेअर करायला विसरू नका. माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी राहा.